बाप्पा मोरया या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी विशाल परदेशी। गणपती बाप्पा मोरया। गेल्या 10 दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात गणेश उत्सवाची धूम सुरू आहे आणि उद्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाईल। ठिकठिकाणच्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते। अवघ्या महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय आणि या संपूर्ण गणेश उत्सव काळात महाराष्ट्रासह देशभरातील गणरायाचं दर्शन तुम्हाला घर बसल्या न्यूज 18 लोकमतवरनं होतंय। चला तर पाहूया विशेष कार्यक्रम बाप्पा मोरया रे। चला सुरुवात करूयात। मुंबईच्या विक्रोळी इथं विक्रोळीचा राजा कन्नमवार नगर 1 गणेश उत्सव मंडळ गेल्या 60 वर्षांपासून गणेश उत्सव साजरा करत आहे। गणरायाची 14 फुटी भव्य मूर्ती आणि गजराज महाल इथे साकारण्यात आला आहे। त्याचीच ही दृश्य आपण बघतोय। सध्या मी मुंबईच्या विक्रोळी परिसरामध्ये आहे। विक्रोळीचा राजा कन्नमवार नगर 1 उत्सव समिती परिसरात या गणेश उत्सव मंडळाने भव्य दिव्य गजराज महल जो आहे तो साकारलेला पाहायला मिळतोय। खरं तर लक्षवेधी अशा प्रकारचा हा देखावा कुठेतरी भाविकांचं लक्ष वेधताना पाहायला मिळतं। आपण या ठिकाणी पाहिलं तर भगवान शिवशंकर असतील, साईबाबा असतील, ऋषीमुनी असतील, श्रीकृष्ण भगवान असतील किंवा तिरुपती बालाजी असेल, ते या परिसरामध्ये पाहायला मिळतात। खरं तर एक भक्तिमय असं वातावरण जे आहे या ठिकाणी आल्यावर आपल्याला जाणवायला अनुभवायला मिळेल। या परिसरामध्ये लहान मुलं असतील, ज्येष्ठ असतील, महिला असतील, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा भक्तिभाव पाहायला मिळतो। आपण पाहिलं तर भव्य दिव्य गणरायाची ही 14 फुटी मूर्ती कुठेतरी आता भाविकांचे लक्ष वेधताना पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविक जे आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। मुंबईहून मी प्रेम मोरे, व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोरविलकरसह न्यूज 18 लोकमत, मुंबई। दक्षिण मुंबईतील सर्वात उंच मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या गणपती मंडळांपैकी एक राजा तेजुकायाचा गणपती। यंदाही तेजुकायाच्या बाप्पाची मूर्ती विशेष मानली जाते आणि या मूर्तीची खासियत काय पाहूयात आमचा प्रतिनिधी रोहन सोबत। लालबागमधलं अजून एक प्रसिद्ध मंडळ त्याच्या मूर्तीसाठी खास करून प्रसिद्ध आहे, राजा तेजुकायाचा। या मंडळाचं 59वं वर्ष आणि विशेष म्हणजे ही 23 फुटाची मूर्ती आहे, कागदी लगद्यापासून बनवली, पर्यावरणपूरक याचा संदेश देण्याचा हे मंडळ प्रयत्न करतं या भागात। कारण या बाप्पाला बघायला खूप भाविक येतात, अक्षरशः मुंबईतून खूप गर्दी असते। त्यांना मेसेज जावा की हे कागदी लगद्यापासून एवढी मोठी चांगली मूर्तीसुद्धा बनवू शकते। आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो एक वेगळा तुम्हाला रूप दिसतंय, समाजामध्ये या काही वाईट गोष्टी चालल्या, लोकांमध्ये जो अहंकार आला आहे, भांडणं होत आहेत, त्याचं निवारण करायला स्वतः गणपतीने हा एक रूप साकारलं आहे की तुम्ही शांत व्हा, लोकांमध्ये प्रेम पसरवा आणि जो सण उत्सव असतो तो प्रेमात साजरा करा। हे मंडळ काही उपक्रमसुद्धा घेतं। म्हणजे तुम्हाला माहिती आहे गेल्या 2-3 वर्षात सातारा, सांगली, कोल्हापूरला खूप पूर आला आहे, त्याच्यामध्ये शाळांचं नुकसान झालं आहे, गावांचं नुकसान झालं आहे। इथे जो काही निधी जमा होतो तो त्यांच्या कामासाठी वापरला जातो। सर्वात हे जुनं मंडळ आहे, आकर्षक मूर्ती आणि चांगले सार्वजनिक उपक्रमसुद्धा इथे राबवले जातात। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह रोहन, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मुंबईच्या गिरगावातील बोरभाट लेनमधील गणरायाची मूर्ती लक्ष वेधून घेते। बाप्पाची 23 फूट उंचीची सुंदर मूर्ती, गणरायाची मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होताना बघायला मिळते। तर यंदा मंडळाचं हे 39वं वर्ष आहे। तरुण मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच आपला गिरगावचा विघ्नहर्ता मंडळाचे यंदाचे 39वे वर्ष आणि आपण बघू शकता यंदा आम्ही 23 फुटी विठ्ठल रूपी अशी मूर्ती उभी केली आहे। संकल्पना अशी होती की विठ्ठल स्वतः आपल्याला दर्शनाला आपल्या भक्तांना भेटायला येत आहेत, या संकल्पनेतनं ही मूर्ती आम्ही घडवलेली आहे। पुण्यातील धायरीमध्ये एका गणेश भक्ताने आपल्या घरच्या गणरायाची सजावट करताना सुंदर असा भगवान श्रीकृष्णाचा देखावा साकारलेला आहे। आकर्षक विद्युत रोषणाईमुळे श्रीकृष्ण जन्माचा देखावा इथं लक्ष वेधून घेतोय। तिथे राहणारा एक भक्त आहे, त्या भक्ताने आपल्या घरच्या गणरायाला सजावट करताना सुंदर असा भगवान श्रीकृष्णाचा देखावा साकारला। आकर्षक विद्युत रोषणाईमुळे श्रीकृष्ण जन्माचा देखावा लक्ष वेधून घेतोय। मुंबईतल्या सर्वात जुन्या गणपतीपैकी एक म्हणजे श्री कृष्णनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे 106वं वर्ष आहे। यंदा शंकराच्या रूपातील मूर्ती इथे स्थापित करण्यात आली। तर पुणे मुंबई एक्सप्रेस लगत भव्य दिव्य अयोध्येचा राम मंदिराचा देखावा जो आहे तो बापदेव मित्र मंडळाने साकारला।
वामदेव मित्र मंडळाने यावर्षी अयोध्येमधील राम मंदिराची प्रतिकृती साकारत लाडक्या बाप्पाला विराजमान केलेलं आहे आणि या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे 11 फुटी असणारी बाप्पांची दिमाखदार मूर्ती. पुणे जिल्ह्यामध्ये लालबागच्या राजाची ही 11 फुटी मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेते. मुंबईला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येऊ न शकणाऱ्या गणेश भक्तांनी या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याकरता एकच गर्दी केली आहे. आमच्या मंडळाची स्थापना 1990 साली झाली. यावर्षी मंडळ 36व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे. तर आता बघायला गेलं तर पुणे जिल्ह्यामध्ये लालबागच्या राजाला सगळे लोक तिथं जातात दर्शनासाठी. तर मुकाई चौकामध्ये किवळ्यामध्ये तीच मूर्ती आपण या ठिकाणी बापदेव मित्र मंडळाच्या वतीने 11 फुटाची मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. 40 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या बजाज ऑटो कामगार आणि कर्मचारी बंधूंच्या न्यू शिवशक्ती गणेश मित्र मंडळाने खडकेश्वर इथे संकल्प करू दुर्ग संवर्धनाचा वारसा जपूया शिवछत्रपतींचा या संकल्पनेवर आधारित तांत्रिक स्वयंचलित देखावा सादर केला. मी तुम्हाला एका अशा ठिकाणी घेऊन आलोय जिथं शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आणि त्यांचा इतिहास तुम्हाला दाखवला जाईल. नक्कीच गणपती बाप्पाच्या दर्शनासोबत आता तुम्हाला गडकिल्ल्यांचा इतिहास देखील पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे. बजाज ऑटो कामगार आणि कर्मचारी बंधूंचे न्यू शिवशक्ती गणेश मित्र मंडळ यांनी शिवरायांचा इतिहास दाखवणारा हा देखावा या ठिकाणी उभारलेला आहे. संकल्प करू दुर्ग संवर्धनाचा, जतन करू वारसा शिवछत्रपतींचा ही टॅगलाईन घेऊन हा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलाय. विशेष म्हणजे हुबेहूब जसे गडकिल्ले असतात त्याच पद्धतीचा गडकिल्ला या ठिकाणी दाखवण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा देखील या ठिकाणी आपण जर बघितली तर सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी राजे आणि त्यानंतर त्याच्याच बाजूने असलेले गणपती बाप्पा बाजूना मावळे आहेत. आणि विशेष म्हणजे हे संपूर्ण जो देखावा आहे तो तांत्रिकदृष्ट्या एवढा सक्षम करण्यात आलाय की ज्यावेळेस आपण याकडे बघतो त्यावेळेस असं वाटतं की आपण खरंच या गडकिल्ल्यांवर उभे आहोत की काय. आणि छत्रपती शिवाजी राजांचं दैदित्यमान जे इतिहास आहे तो स्वतः अनुभवतोय असा या ठिकाणी भास होताना आपल्याला दिसून येतोय. विशेष म्हणजे गडकिल्ले अनुभवासाठी, शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करताना आपल्याला दिसून येत आहे. तर घरगुती गणेश उत्सवामध्ये देखील विविध देखावे साकारण्यात येत आहेत. गोंदिया इथल्या जरोदे कुटुंबियांनी पंढरीच्या वारीचा देखावा साकारला. अमरावती शहरातील श्रीकृष्ण पेठेतील श्रीकृष्ण गणेश उत्सव मंडळाने यंदा दक्षिण भारतातील शिवपुत्र श्री गणेश आणि त्यांचे लहान बंधू कार्तिकीय मिलन सोहळा हा देखावा साकारला. तर अमरावती शहरातील श्रीकृष्ण गणेश उत्सव मंडळाने यंदा दक्षिण भारतातील शिवपुत्र श्री गणेश आणि त्यांचे लहान बंधू कार्तिकीय मिलन सोहळा देखावा साकारलाय. गेल्या वर्षी मंडळाने जीवसृष्टी गणेशाचा अनोखा देखावा साकारून भक्तांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यावर्षी मात्र भारतातील प्राचीन मंदिर वास्तूचं सौंदर्य आणि त्यातील कलाकुसर अमरावतीकरांना अनुभवता यावं यासाठी ही संकल्पना राबवण्यात आली आहे. अमरावती शहरातील जे प्राचीन गणेशोत्सव मंडळ आहे त्यापैकी श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळ हे प्राचीन समाजात जातं. जवळपास 66 वर्षे या गणेशोत्सव मंडळ झालेलं आहे आणि यावर्षी या गणेशोत्सव मंडळाने अतिशय सुंदर आणि सुबक असला दक्षिणेतला समज जाणारा जो कार्तिकीय मिलन सोहळा जो आहे शिवपुत्र आणि गणेशांचा तो या ठिकाणी साकारलेला आहे. हे दक्षिणेतलं सर्वात महत्त्वाचं असं मंदिरापैकी एक मंदिर आहे. तिरुचेंदूर मुरुगन स्वामी मंदिर म्हणून देखील या मंदिराला म्हटलं जातं आणि दक्षिण भारतातलं सगळ्यात महत्त्वाचं हे मंदिर आहे आणि हे मंदिर या ठिकाणी साकारलेलं आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर तामिळनाडूमध्ये जवळपास 2000 वर्षापूर्वी हे मंदिर बांधलं गेलं होतं. मात्र त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा या ठिकाणी सुनामी आली, सुनामीच्या काळात या मंदिराला थोड्याफार प्रमाणात काही क्षती पोहोचलेली होती. मात्र त्यानंतर हे मंदिर जे आहे आता भाविक भक्तांचं मोठं स्थान दक्षिणेत समजलं जातं आणि तो दक्षिणेतील जो मंदिराची प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी साकारलेली आहे. सूर्यजन सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. वाशिममध्ये दरवर्षी वेगवेगळ्या साहित्यांपासून गणपतीची प्राणप्रतिष्ठा करणाऱ्या स्वरकुंज संगीत महाविद्यालयाने यंदा पुस्तकांपासून अनोखा पर्यावरणपूरक गणपती बाप्पा साकारला. गेल्या 14 वर्षांपासून स्वरकुंज संगीत महाविद्यालयात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा 31 पुस्तकांचा वापर करून
अनोखा बाप्पा तयार करण्यात आला. तर लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठाने वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी चक्क झाडातच वृक्षरूपी गणपती साकारला. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय आणि त्यामुळे वृक्षतोडीपासून रोखण्याकरता वृक्षरूपी देखावा साकारत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक गणेश मंडळ 51 वृक्ष हे अभियान वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे राबवलं जात आहे, ज्यातून 78 गणेश मंडळांना सोबत घेऊन जवळपास 36 वृक्ष शहर आणि परिसरात लावले जाणार आहेत. लातूर शहरातील श्री रविशंकर विद्या मंदिर इथं अनोखा गणपती साकारला गेला. वाहतूक नियमांचं पालन करण्याचा सल्ला देण्याकरता गणपती स्वतः हातात हेल्मेट घेऊन उंदरावर स्वार झालेत. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग यावरून चालताना कोणकोणत्या वाहतूक नियमांचं पालन करावं याची बोधचिन्ह देखाव्यातून सादर करण्यात आली आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी या वेगळ्या देखाव्याची स्थापना गणपती बाप्पा पुढे करण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयात देखील गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज गणरायाचं दर्शन घेत आरती केली आणि न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. गणपती बाप्पाची आराधना हा तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येकजण आपल्या घरी बसवलेल्या बाप्पाची आरास वेगळी कशी करता येईल याचाच कायम प्रयत्न करतो आणि पुण्यातील नम्रता कुलकर्णी यांच्या घरगुती बाप्पाची आरास ही सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरली आहे. मराठी महिन्यानुसार येणारे मराठी सण तर काही सणांची चलत प्रतिकृती दाखवणारी ही आरास खरं तर मराठी संस्कृतीच्या ऋतुसंचाराची एक छोटीशी झलकच. चैत्रातील गुढीपासून ते फाल्गुनातील रंगपंचमीपर्यंत मराठी महिन्यानुसार येणाऱ्या आपल्या सणांची परंपरा आणि आनंद ही आरास बघताना नक्कीच येतो. विशेष म्हणजे हा घरगुती देखावा आणि कलाकृती पर्यावरणपूरक आहे. परदेशात देखील गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते. नवी मुंबईमधील फिरोज इनामदार या मुस्लिम तरुणानं कॅनडाच्या टोरंटोमधील डरहम प्रांतात नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील 600 ते 700 महाराष्ट्रातील कुटुंबीय एकत्र करत मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला. गेल्या 3 वर्षांपासून हा उपक्रम तो राबवतोय आणि यंदाही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय. टाळ मृदुंगाच्या गजरात गणरायाची आरती करण्यात येते. कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगिर्डेवाडी इथं राणे कुटुंबियांनी रामायणातील रावण आणि जटायू युद्ध चलचित्र देखावा साकारला. तसंच गणरायाची पर्यावरणपूरक मूर्ती ही स्थापन केली. मुंबईच्या राज्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. तर न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना स्टेट बँक ऑफ इंडियाने शुभेच्छा दिल्या. तसंच ग्रामीण भागातील SBI ग्राहकांसाठी विशेष जनधन खात्यांचे KYC कॅम्पचं आयोजन करण्यात आलं. तसंच ऑनलाईन बँकिंग आणि सायबर सिक्युरिटीबाबत सुद्धा लोकांमध्ये जनजागृती करण्याची मोहीम स्टेट बँक ऑफ इंडियाने सुरू केली आहे. तो 2014 से चालू हुआ ये स्कीम अभी 2024 में पहुंच गया है. तो 24 से चालू हुआ है और इस साल हम लोग इसको कैंप मोड में ले जा रहे हैं. 3 महीने का कैंप 1 जुलाई से लेके 30 सितंबर तक हम लोग इसको कर रहे हैं और महाराष्ट्र के हर ग्राम पंचायत पे कोई ना कोई पब्लिक सेक्टर बैंक इस कैंप का प्रायोजन कर रहा है, जिसमें काफ़ी भीड़ में लोग आ रहे हैं, अपना KYC करवा रहे हैं. यानंतर बाप्पा मोरयामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत.